महत्त्वाची बातमी येते। आपल्याला मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे काहीतरी मोठं गौडबंगाल असल्याचं मत ओबीसी नेत्यांनी बोलून दाखवलं असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिलेली आहे। प्रकाश शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर छगन भुजबळांनी हे वक्तव्य केलेलं आहे। ओबीसी समाजातील विविध नेत्यांनी आपली भेट घेतली आणि त्यांनी आपल्या सोबत असल्याचं सांगितलंय। तुम्ही बाहेर असल्याने आम्ही त्रस्त असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ज्येष्ठांना केंद्रात संधी दिली जाईल असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। त्यावरती बोलताना छगन भुजबळ म्हणालेत, राज्यसभेवरती जा म्हणणं म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल, मग उभंच केलं कशाला असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे। काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं, तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इतर संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तर सुभर देखील कमी पडणार नाही, परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही। जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना, किती वर्ष तरुण म्हणायचं, 67-68 वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं, काहीतरी त्याला मर्यादा टाका ना आणि अगोदरच सांगा ना, आणि मग सांगायचं उभंच राहू नका। आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच 5 महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते, तयारी झाली माझी सगळी, तिथे मला थांबावं लागलं। 2 राज्यसभेच्या निवडणुका आल्या, ती आले, तिथं म्हणून मला जाऊ द्या, आता मी इथे 40 वर्ष आहे, माझा उपयोग होईल। नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे, मग आता ताबडतोब कमी झाली गरज, कशामुळे लढायला सांगायचंच नाही ना। दमदार 10 मध्ये पहिली महत्त्वाची बातमी बघूया। मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर मनासारखं खातं न मिळाल्यामुळे नाराजी उफावून येण्याची शक्यता आहे। आपल्या वाट्याला आलेल्या खात्यावरती काही मंत्री असमाधानी असल्याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खातेवाटप करताना गेल्या वेळेच्या तुलनेत मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे काही मंत्र्यांचा भ्रमनिरास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याला खुद्द अजित पवारांनी दुजोरा दिलाय। ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत, ज्यांना वाटतं की आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत। शिंदे सरकारमध्ये काही बड्या नेत्यांकडे महत्त्वाची खाती होती, पण यावेळी त्यांच्या खात्यात मोठा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे 3 पक्षाच्या सरकारमध्ये थोडं कमी जास्त करावं लागलं, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही खात्याचं विभाजन दिसत आहे। कारण की मलाईदार जिल्हे, मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली। महायुती सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं। आता खाते वाटपानंतर नाराजी नाट्याचा नवा अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वादात सापडल्याचं पाहायला मिळालं। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्यात नव्याने समोर आलेला पीक विमा घोटाळा यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर सुद्धा अजित पवारांनी सर्व विरोध झुगारत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवलंय। खातेवाटपात धनंजय मुंडेंना कोणतं खातं मिळणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते। त्यामागचं कारण म्हणजे खातेवाटपाच्या काही तास आधीच बीडच्या मस्साजोग गावामध्ये मुंडेंविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले होते। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडांवरती आरोप होत आहे। यावरून विरोधकच नाही तर मित्रपक्षांनी सुद्धा मुंडेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। मात्र विरोधक आणि स्वपक्षीयांच्या दबावानंतर सुद्धा धनंजय मुंडेंकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे।
तर मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात गृह खातं कोणाकडे जाणार यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात होते. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही होती, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी हे खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे. तर शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. खातेवाटपात शिवसेनेने गृह मंत्रालयासाठी आग्रह धरला होता, पण शिवसेनेला गृह खातं काही मिळालेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडे ठेवून घेतलंय. तर शिवसेनेच्या वाट्याला बहुतांश गेल्या वेळेची खाती आली आहेत. खरं तर गृह खात्यावरून गेले काही दिवस राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पद भाजपाकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने गृह खात्यासाठी आग्रह धरला होता. शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आग्रह होता पण ते झालं नाही. पण शेवटी सरकार स्थापन झालं. लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं आहे की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही, सरकार स्थापन झालं म्हणे खाते वाटप होणार नाही. आता खाते वाटप झालं. गेल्या वेळेच्या सरकारमध्ये नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे होतं. त्यामुळेच शिवसेना गृह खात्यासोबतच नगरविकास खात्यासाठी आग्रही होती. त्यापैकी नगरविकास खातं पदरात पाडून घेण्यात शिवसेना यशस्वी झाली. तर सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात कृषी खात्यासारखी मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. एका बाजूला भुजबळांचं बळ पद्धतशीर कमी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे भुजबळांचे विरोधक आणि त्यांच्याच जिल्ह्यातल्या कोकाटेंनीही भुजबळांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय. एकीकडे भुजबळांना मंत्रिमंडळात डावलण्यात आलंय, तर दुसरीकडे कोकाटेंकडे कृषी खात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे दोनही नेते एकाच जिल्ह्यातले असल्यामुळे पूर्वीपासूनचं त्यांच्यातून विस्तव जात नाहीये. बघा, माझं आणि भुजबळांचं वैर नाहीये, मतभेद आहेत. दादांच्या संदर्भामध्ये कुणी जर वेळोवाकडे बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गय करणार नाही पक्क. एकीकडे कोकाटेंनी हा इशारा दिलेला असताना दुसरीकडे नाशिकमध्ये कोकाटेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब झालाय. या बॅनरबाजीमुळे कोकाटे आणि भुजबळांमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय. माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून छगन भुजबळ आऊट झालेले आहे, तर तिकडे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे हे इन झालेले आहे. शिंदे सरकारमध्ये भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होता, पण यावेळी मात्र अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळाबाहेर बसवलंय. त्यामुळे भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण आता कोकाटे आणि भुजबळ संघर्षाला धार येण्याची शक्यता आहे. राजकारणामध्ये श्रद्धा आणि सबुरीला खूप महत्त्व असतं असं म्हणतात. 2019 मध्ये निवडणुकीचं तिकीट न मिळालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी ही श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यामुळे त्यांचा मोठा फायदा झालेला आहे. सरकारमधल्या सर्वात महत्त्वाच्या अशा दुसऱ्या क्रमांकाच्या महसूल मंत्रीपदी बावनकुळेंची वर्णी लागली. मुख्यमंत्री पदानंतर दुसरं कोणतं खातं महत्त्वाचं मानलं जात असेल तर ते महसूल खातं आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूल खातं मिळवून मोठी झेप घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल. 2019च्या निवडणुकीत बावनकुळेंना पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली नव्हती. त्यावरून पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. पण बावनकुळेंनी संयम सोडला नाही. 2022 मध्ये पक्षाने त्यांच्यावरती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. विधानसभेत बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली भाजपाला घवघवीत यश मिळालं आणि खातेवाटपात त्याचं फळही मिळालं. त्यांच्यासारख्या नेत्याला महसूल खात्याची जबाबदारी मिळणं, मला वाटतं हे एक मोठी जबाबदारी, मोठं कमबॅक आहे. बावनकुळेंना महत्वाचं खातं देऊन भाजपाने खातेवाटपात ओबीसी कार्ड खेळल्याचं बोललं जात आहे. कारण काही असो, बावनकुळेंनी जोरदार कमबॅक केलाय. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आजही अनेक मराठी माणसांची इच्छा आहे. मात्र राजकीय जीवनामध्ये ते काही शक्य झालेलं नाहीये. मात्र आज कौटुंबिक निमित्तानं हे दोन्ही बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले आणि चर्चांना पेव सुद्धा फुटलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा विवाह सोहळा दादरमधील राजा शिवाजी विद्यालय इथे पार पडला. यावेळेला उद्धव आणि राज एकमेकांच्या बाजूला उभे असलेले दिसून आले. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळेला खेळीमेळीचं वातावरण दिसलं. यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगल्या. राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला. उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला. म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रितकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही. राजकारणापलीकडे काही संबंध असतात, काही गोष्टी असतात आणि समोरासमोर आल्यावर बोलावं लागतं, भेटावं लागतं. त्यातमध्ये काही गैर आहे असं मला काही वाटत नाही, किंवा काही वेगळा अर्थ काढण्याची गरज आहे असं मला वाटत. काहीच दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांची आणि उद्धव ठाकरेंची भेट चुकली होती. मात्र आज ते एकत्र दिसून आले.
त्यामुळे आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र उभे टाकतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. फडणवीस सरकारमध्ये खाते वाटपानंतर आता पालकमंत्री कोण यावरून स्थानिक पातळीवरती राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. आणि यातच राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यात मुंडे बहीण भावांपैकी पालकमंत्री कोण यावरून आता पारावर आणि कट्ट्यांवरती चर्चा रंगू लागली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार अशी इच्छा आहे. बीड जिल्ह्यात सध्या अशांतता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पालकमंत्रीपदासाठी मुंडे बहीण भावात छुपी चढाओढ पाहायला मिळत असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चढाओढ सुरू आहे. पालकमंत्री तर बीडचाच पाहिजे आणि त्यातले पंकजा मुंडे पाहिजे. धनंजय मुंडे साहेब काय कारण नेमकं कशामुळे सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक नेता आहे आणि बीड जिल्ह्यातला विकासासाठी त्यांना सगळं माहिती आहे. याआधी दोघांनीही पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पडलेली आहे. फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये पंकजा यांच्याबाबत नाराजीचा सूर होता. आता धनंजय मुंडे यांचं नाव बीड हत्याकांडाच्या सूत्रधाराशी जोडलं जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विचारपूर्वक विचार करून हा जर जिल्हा शांत ठेवायचा असेल तर 100% त्यांनी विचारपूर्वक इथे एक चांगला पालकमंत्री द्यावा. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी दोन्ही नेत्यांची आग्रही भूमिका असली तरी दोन्ही मंत्री एकाच जिल्ह्याचे असल्यानं पालकमंत्रीपद भाजपा स्वतःकडे ठेवतोय की ते राष्ट्रवादीला मिळणार याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस काय घेतात याची उत्सुकता बीडच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना.